जरांगे पाटलाला भेटायला सरकारतर्फे किंवा भारतीय जनता पार्टीतर्फे प्रसाद लाड गेलेत आणि त्यांनी जे काही स्टेटमेंट दिले ते या पद्धतीने दिलं आहे की त्यांनी मला बोलवलं आहे म्हणून मी चाललेलो आहे. परंतु एक निश्चित आहे की जर असा संवाद चांगला झाला आणि त्याच्यातून जर काही आउटपुट निघत असेल तर त्यात वाईट मानण्याचं काही कारण नाही. संवादातून कदाचित चांगलं काही निर्माणही होऊ शकतं किंवा त्यांनी एखाद्या वेळेला वरिष्ठांचा काही निरोप असेल तो द्यायला गेला असेल. परंतु बोलत राहणं हे लोकशाहीसाठी चांगलं आहे. म्हणून जरांगे पाटलांचं आणि त्यांचं काय बोलणं होतं हे काही थोड्या वेळात कळेल आपल्याला. म्हणून त्याच्यावर आताच भाष्य करणं योग्य नाही. पण हे जरांगे पाटलांना भेटायला आलेल्या प्रसाद लाड मुक्कामी इथं होते, तर त्यांना दोन लोकांनी धमकी दिली आणि त्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं. हे सगळं चालत राहणार ना. मागच्या वेळेला जरांगे पाटलांच्या विरोधात प्रसाद लाड काही बोलले, त्याचं काहीतरी एकमेकाचं म्हणजे पार भांडण्याच्या परिस्थितीमध्ये ते होते. परंतु ते राजकीय वैर असतं, त्याला काही जास्त सिरियस घेऊ नये. आणि त्यांना ज्यांना धमकीचे फोन दिलेत मला वाटतं पोलिसांनी त्यांना अरेस्टही केलेली. विधान परिषदेसाठी जे चर्चा चालू आहे की 12-5-2 किती जागांचं सध्या शिवसेनेला मिळणार आहे? फायनली आणखीन विधान परिषदेसंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या जोपर्यंत चर्चा होऊन अंतिम त्याला निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही जागा दिल्यात किंवा वाटणी झाली असं म्हणता येणार नाही. मराठवाड्यातल्या ज्या जागा आहेत शिवसेनेच्या ते शिवसेना काय ठरवणार? हे बघ, ह्या सगळ्या जागेचं एकमेकाशी बोलणं झालेलं आहे. ऑलरेडी जी काय आमची समन्वय समिती आहे ती समिती सर्व या बाबीवर विचार करून चर्चाही करते. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे पण नेते आहेत, भाजपचे आहेत आणि आमचे आहेत. म्हणून त्यांचा समन्वय साधतायत. फायनल ज्याला हात ज्याला फिरवणं म्हणतात ते माननीय ह्या तिन्ही नेते त्याच्यावर फिरवतील. हसन मुश्रीफांनी एक मोठं विधान केलंय. ते म्हणतात की संजय शिरसाटांच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करा. यापूर्वी समन्वय समिती उदय सामंत आणि यांना संजय शिरसाटांबाबत समज दिली होती. मात्र आता यानंतरही संजय शिरसाट आमच्या पक्षाबद्दल बोलत आहे, त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये संजय शिरसाट यांची तक्रार आम्ही एकनाथ शिंदेकडे करणार. काय वाईट बोलले मला तेच कळालं नाही. राष्ट्रवादीचे आमच्या संपर्कात आहे म्हणजे काय? संपर्क एकमेकाशी नसावं का? आणि तुम्ही संपर्काचा अर्थ पक्ष फुटतोय असं का घेताय? पक्षामध्ये अलबेल नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? अनेक नेते एकमेकाच्या संपर्कात असतात. उभाटाचे नेते आमच्या संपर्कात आहेत, काँग्रेसच्या संपर्कात आहेत, शरद पवारच्या संपर्कात आहेत. संपर्कात असणं आणि पक्ष सोडून जाणं हा दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. आणि मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण एकमेकाच्या संपर्कात राहणं, संवाद होणं हे केव्हाही हेल्दी त्याला मानलं जातं. म्हणून याचा चुकीचा अर्थ तुम्ही काढू नका ना. आणि ज्याला कुणाला तुम्हाला सोडून जायचं असेल तो जाईलच. आजकाल पक्ष इकडचा तिकडं बदलणं हे इतकं सोयीस्कर झालेलं आहे. म्हणून सकाळी माझ्याबरोबर होताच, दुपारी कुठे आणि संध्याकाळी कुठे हे याचं काही गणित आजकाल लागायला तयार नाही. म्हणून मी जे काही विधान केलं आहे ते मी हेच केलं आहे की अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत, राष्ट्रवादीचे संपर्कात आहेत. त्यात काही मी गैर बोललो असं मला वाटत नाही. त्यांना काय तक्रार करायची ते करू द्या. मी माझी भूमिका मांडलेली आहे. वंदे मातरम वाणीस पण असं म्हणतात की वंदे मातरमचा आम्ही आदर करतो, सन्मान करतो, मात्र वंदे मातरमच्या काही लाईन मुस्लिम बोलू शकत नाही, तुम्ही जबरदस्ती का करता? वंदे मातरममध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काय आहे ते त्यांनी एकदा सांगावं आणि त्याच्यावर चर्चा घडवावी. काही लाईन आहेत, मग पहिली लाईन का नाही म्हणत, दुसरी लाईन का नाही म्हणत, असं काहीतरी कारणं दाखवून वंदे मातरम आम्हाला बोलायचंच नाही हा त्यांनी ठरवलेला नियम आहे. म्हणून ते किती जरी काही जरी झालं तरी वंदे मातरम बोलणार नाही. हा त्यांना एक अलिखित त्यांच्याकडे असलेला हा प्रोग्राम आहे. ठाकरे शिवसेनेनं कबूतरखान्याचा विषय पुन्हा वर काम आहे. त्याने जे दादरतील कबूतरखाना जो बंद आहे त्याच्यावर कारवाई करावी. गेल्या काही महिन्यापासून बंद असलेल्या कबूतरखान्यावर कारवाई करावी आणि रस्ता रुंदीकरणासाठी मार्ग मोकळा करावा असं. आता उबाटा गटाने जी काही मागणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये तिथलचे महापौर असतील, महानगरपालिका आयुक्त असतील यांनी तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे. जो काही विरोध झाला होता बंद करण्यासाठी सुद्धा काही लोकांची चालू ठेवण्याची मागणी होती, काही लोकांची बंद ठेवण्याची मागणी होती.
यासाठी एक महापौराने बैठक बोलून यावर तोडगा निश्चित काढावा. विजय वडेट्टीवार यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची अक्कल का हरली? ते म्हणतात की 10 वर्षात 25 रुपये. पेपर फुटीच्या संदर्भामध्ये आता सर्व विचारवंत पुढे यायला लागलेले आहे. पेपर फुटी हे प्रकरण तेवढंच गंभीर आहे हे प्रत्येकाला मान्य आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांचं 22-23 लाख विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई होणार नाही ही सगळ्याला याची जाणीव पण आहे. आणि यासाठी जे जे पेपर फुटीमध्ये होते अडकलेले आहेत त्यांना आता पोलिसांनी अटकही केलेली आहे. पण भविष्यामध्ये अशा घटना घडू नये यासाठी सरकारतर्फे प्रयत्न निश्चित केला जाईल आणि तो त्यांनी केलाच पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्याचं कुठेही नुकसान होणार नाही. वडेट्टीवार असं म्हणतात की सरकारला कॉर्पोरेट पार्टीला घाबरायची गरज काय आहे? त्यांचे एक अकाउंट बंद केलंय याचाच अर्थ सरकार घाबरले. हिंदू मुस्लिम भारत कॉर्पोरेट करून पोट भरत नाही, तरुणाई रस्त्यावर उतरणार हेच आता होणार. नाही तर कॉक्रोच पार्टीचं काय अकाउंट बंद वगैरे केलं असं मी पण ऐकलेलं आहे, परंतु आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती नाही आणि मला वाटतं असे अकाउंट बंद करून कुणाचा आवाजसुद्धा दाबला जात नाही. पेपर फुटीशी एनडीएचा संबंध आहे अधिकाऱ्यांचा संसदीय समितीसमोर दावा आहे, यामुळे सदस्यांचा संताप होतो. कुणाचा त्याच्यामध्ये संबंध आहे ते आता पोलीस चौकशीमध्ये निघेल. कारण की ही चौकशी आता एका राज्यापुरते एखाद्या जिल्ह्यापुरती राहिलेली नाही, तर ही देश पातळीवरची पातळीवर ही चौकशी चालू आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक यंत्रणा ही आता ॲक्टिव्ह झालेली आहे. म्हणून काही दिवसामध्ये याचं कोण मेन सूत्रधार आहेत फार केंद्रापासून ते राज्यापर्यंत हे सगळे पुढे येतील. परभणीमध्ये शेतकऱ्यांना दररोज शेती मशागतीसाठी 100 लिटर पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले, मात्र यासाठी शेतकऱ्यांना सातबाराची आड घालण्यात आली. काही लोकांनी काळा बाजार करू नये हे त्याच्या मागचा उद्देश आहे. मुळामध्ये जे शेतकरी आहे ज्यांना खऱ्या अर्थाने ती गरज आहे, आज जर ह्या 8-10 दिवसामध्ये शेतीची मशागत किंवा इतर काही कामं जर शेतीची केली नाही तर पुढचं पूर्ण पीक त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकरी हा खऱ्या अर्थानं त्याला त्रास होऊ नये म्हणून हे सरकारने जे काळे बाजारवाले आहेत त्यांच्यासाठी लावलेला हा नियम आहे आणि त्याची शेतकऱ्यांना चिंता नाही आहे. शेतकऱ्यांकडे त्यांचा सातबारा आहे म्हणून त्यांचा ह्या गोष्टीला कुठेही विरोधसुद्धा नाही. तर शहरामध्ये पाण्याची जी टंचाई निर्माण झालेली आहे, डिझेल मिळत नाही टँकरला, त्याच्यासाठी काय आपण पर्याय आदेश देणार का? जे महापालिकेचे टँकर पाणी पुरवठा करतात त्यांना डिझेल मिळावे. महानगरपालिकेचा स्वतःचा पेट्रोल पंप असल्यामुळं महानगरपालिकेने तातडीनं जे लोकांना आवश्यक टँकरच्या द्वारे आपण जे काही पाणी पुरवठा करतोय त्यासाठी डिझेल उपलब्ध करून घेणे गरजेचं आहे. मी कलेक्टरांना सुद्धा आता बोलणार आहे, त्यांना डिझेल कशा पद्धतीने लवकरात लवकर उपलब्ध करून दिलं जाईल त्याचा प्रयत्न केला जाईल. कारण या टँकरवर या शहरातली अर्ध्याच्या वर जनता ही अवलंबून आहे आणि त्यांना जर प्यायला पाणी जर मिळत नसेल मला वाटतं याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याची काळजी आम्ही निश्चित घेऊ. तर सुनील तटकरे यांचे वक्तव्य समोर आले त्यासमोर की मागच्या दाराने नाही तर 2 वेळा निवडून आले आणि त्यांच्या बोलण्याजवळ पार्थ पॉट आहे चर्चा. आता ह्या राष्ट्रवादी अजितदादामध्ये नेमकं काय चाललं याच्याबद्दल आता भाष्य करणं योग्य नाही आहे. सुनील तटकरेंनी कुणाला उद्देशून बोललं, का बोललं, पार्थ पवार त्यांच्याबद्दल काय बोलतात, या सगळ्या गोष्टी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत असल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये पडणार नाही. ठीक. उदय सामंत यांनी जे भाष्य केलं किंवा शहरामध्ये गटबाजी खूप दिसते शिवसेना 4 लोकांना बोललं की लक्षात ही खूप गटबाजी आहे. रत्नागिरीत माझी सत्ता आणली पण शिवसेनेतली जी औरंगाबादची सत्ता येईल गटबाजी कमी करा. त्यांनी योग्य तो सल्ला दिलेला आहे. आपसामध्ये भांडू नका. आपसामध्ये भांडल्यानंतर तुमचा एकमेकाचा असलेला विरोध त्याचा फायदा इतर लोक घेतात, इतर लोक मजबूत व्हायचा प्रयत्न करतात आणि मग आपल्यामधल्या भांडणाचा इतरांना फायदा का होऊ द्यायचा हा त्यांचा खरा प्रश्न होता. म्हणून त्यांनी तशी सूचना या ठिकाणी दिलेली. दुसरा एक असा प्रश्न होता, शरद पवारांनाही गणेश नाईक बाहेर पडल्याची खंत आहे असं स्वतः गणेश नाईक. शरद पवार पार्टी सोडली ही गणेश नाईकांनी खंत व्यक्त केली. त्याच्या पहिले उबाटा सोडली त्याची खंत त्यांनी कधीतरी व्यक्त केली. खंत व्यक्त करण्यामध्ये गणेश नाईक हे आघाडीवर असतात. सगळ्या पक्षाचे फिरून त्यांचं आता झालेलं आहे. उद्या भाजप सोडून जर जेव्हा जातील तेव्हा सुद्धा ते खंत व्यक्त करतील. त्यांना खंत आहे की शरद पवारांना खंत आहे? शरद पवारांना खंत वगैरे काही नाही. शरद पवार त्यांच्या जागेवर ठीक आहेत आणि त्यांची खंत ते तुमच्यासमोर उघड करणार नाहीत. तर आपण बघतोय कॉंग्रेस पार्टी देखील चर्चेत आली
वडील संभाजीनगरमध्ये राहतात. पण त्यांच्या आई वडिलांचा असं सल्ला आहे की अभिजित दिपकेंच्या इथे राजकारणात जाऊ नये, राजकारण त्यांना वाईट वाटतं आई वडिलांना. आई वडील हे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. तुम्ही जर पाहत असाल तर त्याच्या वडिलांचं ना कुठं फेसबुक अकाउंट आहे, ना इंस्टाग्राम आहे. या सगळ्या गोष्टीपासून ते कुटुंब दूर आहे. कामधंदा करणं, आपली रोजीरोटी कमवणं आणि खाणं याच्यापेक्षा जास्त जग त्यांनी पाहिलेलं नाही. म्हणून मुलांनी पुन्हा राजकारणात जाऊन असलेल्या राजकारणामध्ये काही आणखीन बदल घडल नाही घडल, परंतु कुटुंब कुठं डिस्टर्ब होऊ नये ही त्याची मागची त्यांची भूमिका होती. मला तर आईवडिलांनी मुलाबद्दल दाखवलेलं हे प्रेम आहे. परंतु दिपकेने ज्या पद्धतीने आज तो मीडियाच्या माध्यमातून आलेला आहे, लोकांनी सुद्धा त्याला ॲप्रिशिएट केलेलं आहे. म्हणून आपला मुलगासुद्धा एक उंचीवर गेला याचं समाधानसुद्धा त्यांना असावं. पण दुसरं त्यांचं एक चिंता पण आहे की हे सध्याचं राजकारण पाहता आपल्या मुलाने या क्षेत्रात जाऊ नये आणि उद्या काहीही होऊ शकते या राजकारणापूर्वी, त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलाच्या बद्दल काळजी वाटते. तर मुलाबद्दल काळजी असणं हे आईवडिलांचं कामच आहे, ते कर्तव्य आहे, ते करतायत आणि त्यात काही गैर नाही आहे. त्यांनी काही काळजी करू नये का मुलाची? आणि राजकारणामध्ये आता आपण पाहतो तर खून चोऱ्या माऱ्या हे सगळं चालू जे आहेत ना, त्याची काळजी सर्वसामान्य लोकांना असते. परंतु तसं काही नाही. राजकारणामध्ये असे छोटे माणसं कधीतरी मोठ्या पदावर जात असतात किंवा मोठ्या राजकारणामध्ये चेंजेस घडत असतात. म्हणून त्याला हिंमत देणं सुद्धा गरजेचं आहे. संजय राऊत प्रसाद लाडवर टीका करताना म्हणतात की स्वतःच्या लेहंग्याची नाडी सोडून बघा, तुम्ही कोण आहात. आता ह्या संजय राऊतला सकाळी सकाळी लंगेची लाडी सोडायची कायच गरज आहे बाबा? सर्वांच्या नाड्या सोडून हा संजय राऊत थकलेला आहे. म्हणून आता हे दुसऱ्याच्या लंगेच्या नाड्या पाहायला चालला आहे, तपासायला चाललेलं आहे. मला वाटतं इतक्या खालच्या तरतीचं पातळीचं राजकारण संजय राऊतने करू नये. बोलताना थोडं तारतम्य ठेवावे. नसता तुमच्या पॅन्टीची चेन कधी कोण काढेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. काल साहेब शिवसेनेची बैठक झाली होती. त्या बैठकीत बोलताना तुम्ही अतिशय आक्रमक झाले होते. 10% अतिक्रमण असेल तर 90% त्यांचं आहे आणि सगळं पाडून टाका असं पण बोलतो. जेव्हा ते चॅलेंज करतात ना, आमचं अतिक्रमण का पाडलं, त्यांचे बी अतिक्रमण पाडा, पण ठीक आहे ना, सर्वांचेच पाडू ना. तुम्ही आता गुंठेवारीमध्ये किती लोकांनी पैसे भरले, किती लोक टॅक्स पेयर आहेत, किती लोक बांधकाम परमिशन घेतली, हे सगळं जर काढलं ना, मला वाटतं इम्तियाज जलील हा त्यांच्या समाजाचे घरं पाडण्यासाठी लोकांना उचकवतोय. म्हणून मी काल ते स्टेटमेंट केलं. जर तुम्हाला असंच पाहिजे असेल, घरं पाडून घ्यायची असतील, तर ते आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.